नमस्कार सर्वांना. राही रांगोळी चॅनलवर सर्वांचे खूप खूप मनापासून स्वागत. तर आज मी तुमच्यासाठी घेऊन आली आहे अगदी सोप्या सुंदर दररोज काढण्यासाठी रोजच्या 4 रांगोळ्या. तर सुरुवात करूया आपल्या आजच्या भागाला. तर पहिली रांगोळी आहे उद्या सोमवार आहे, त्यानिमित्त एक छोटीशी स्वामी अक्षरे नावाची एक रांगोळी काढलेली आहे. चला तर मग स्टार्ट करूया आपल्या पहिल्या रांगोळीला. तर प्रथमतः आपण एक व्हाईट कलरच्या रांगोळीने स्वामी हे नाव लिहून घेणार आहोत बरोबर मधोमध, आणि वरच्या बाजूला व्हाईट कलरचे डॉट देऊन वर्तुळाकार बरोबर चमचेच्या साहाय्याने एक पाकळ्यांचा शेप तयार करून घेणार आहोत. तर बघू शकता चमचेच्या साहाय्याने आपण पाकळ्यांना असा आतमध्ये ओढून शेप तयार करून फूल बनवून घेतले, आणि बरोबर मध्ये येलो कलर थोडा थोडा स्प्रेड करून एक रेड कलरचा डॉट देऊन घेतला. तर आपले हे फूल तयार झाले. आणि स्वामीच्या वेलांटीमध्ये सुद्धा आपण एक रेड आणि ब्लॅक कलरचा डॉट देऊन घेणार आहोत. आणि बाजूला जी रिकामी जागा दिसते तिथे आपण डार्क ग्रीन कलर आणि लाईट पोपटी कलरचे डॉट देऊन ते चमच्याच्या साहाय्याने थोडेसे प्रेस करून काडीने त्यांना एक पानाचा शेप तयार करून घेतला. तर बघू शकता अगदीच पटकन अशी ही पाने तयार होती. तर आपली ही छोटीशी सुंदर पटकन होणारी रांगोळी तयार झालेली आहे. आवडली असेल तर एकदा नक्कीच काढून बघा. आता बघणार आहोत आपण 2 नंबरची रांगोळी. तर ही रांगोळी बॉर्डर रांगोळी आहे. दररोज काढण्यासाठी उंबऱ्यासमोर बेस्ट आहे. तर प्रथमतः आपण बरोबर एक मध्ये फूल काढून दोन्ही बाजूंना एक एक फांदीचा शेप तयार करून घेतला, आणि फांदींवरती सुद्धा छोटी छोटी अशी फुले काढून घेणार आहोत. आणि फांदीच्या टोकाला आपण एक एक पान काढून घेतले. पानामध्ये सुद्धा आपण ग्रीन कलर भरून घेतलेला आहे. तर ही बॉर्डर रांगोळी तुम्ही अगदीच उंबऱ्यासमोर किंवा पाटासमोर काढू शकता. तर बरोबर मधल्या फुलामध्ये आपण गुलाबी कलर भरून घेतला, आणि बाजूच्या 2 फुलांमध्ये सुद्धा आपण लाईट असा येलो कलर भरून घेणार आहोत. आणि फुलांच्या बरोबर मध्ये ऑरेंज कलरचा एक एक डॉट देऊन घेतला, आणि फुलाच्याच मध्ये आपण छोट्या छोट्या अशा कळ्या सुद्धा काढून घेणार आहोत. तर दोन्ही बाजूने आपण फुलाच्या कळ्या काढून घेतल्या. ग्रीन कलरचे डॉट दिलेले आहेत. तर बघू शकता आपला रांगोळीचा हा फायनल लुक तयार झालेला आहे. अगदीच आवडला असेल तर तुम्ही एकदा नक्कीच काढून बघा बॉर्डर रांगोळी. आता बघणार आहोत आपण 3 नंबरची रांगोळी. ही सुद्धा एक डेली यूजसाठीच बॉर्डर रांगोळी आहे. तर प्रथमतः आपण बरोबर मध्ये दोन्ही बाजूंना एक फांदीचा शेप तयार करून घेतला. बरोबर मध्ये असं आपण एक काडीच्या साहाय्याने फूल तयार करून घेणार आहोत. आणि फांदीवर सुद्धा छोटी छोटी अशी पाने काढून घेतली. बरोबर फांदीच्या टोकाला आपण एक व्हाईट कलरचा डॉट देऊन एक कळीचा शेप तयार करून घेणार आहोत.
अगदीच ही रांगोळी तुम्ही व्हाईट कलरने सुद्धा काढू शकता. आणि पानांमध्ये आपण लाईट असा ऑरेंज कलर स्प्रेड केला आणि फुलामध्ये येलो कलर टाकून बरोबर मध्ये एक रेड कलरचा डॉट देऊन घेतला. राही रंगोली चॅनलवर नवीन असाल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्कीच करा. अशाच छोट्या छोट्या आणि नवनवीन रांगोळी बघण्यासाठी आपल्या चॅनलला व्हिजिट करत राहा. आणि आजच्या रांगोळ्या कशा वाटल्या एक कमेंट करायलाही विसरू नका. तर बघू शकता आपल्या रांगोळीचा हा फायनल लूक तयार झालेला आहे. अगदीच छोटीशी पण सुंदर असा लूक आहे. आता बघणार आहोत आपण 4 नंबरची रांगोळी. ही सुद्धा एक छोटीशीच रांगोळी आहे. तर ही आपण एक स्वामींचा टिळा काढणार आहोत. तर प्रथमतः व्हाईट कलरच्या रांगोळीने आपण बरोबर मध्ये एक टिळ्याचा शेप तयार करून घेतला. व्हाईट कलरने बरोबर 2 रेषा मारून आणि बरोबर मध्ये एक रेड कलरचा असा टिळा काढून घेतला आणि दोन्ही बाजूंना रेड आणि येलो अशा 2-2 रेषा मारून घेतल्या आणि अगदीच खाली छोटीशी रेषा मारून त्यावर दोन्ही साईडने राऊंड असा शेप तयार केला. आणि बरोबर मध्ये रेषेच्या आपण एक फूल काढणार आहोत. तर बोटाच्या साहाय्याने थोडेसे प्रेस करून त्या फुलाला एक दिलचा आकार पाकळ्यांना देऊन फूल काढून घेतले. तर बघू शकता व्हिडिओमध्ये अगदीच सोप्या पद्धतीने फूल काढून दाखवले आहे. आणि दोन्ही बाजूंना आपण एक एक पान काढून घेणार आहोत. तर लाईट पोपटी कलरने आपण पाने काढलेली आहेत. तर बघू शकता व्हिडिओमध्ये अगदीच पटकन पाने काढून होतात आणि सुंदरही दिसतात. तर आजचा भाग तुम्ही सर्वांनी पूर्ण बघितल्याबद्दल सर्वांचे खूप खूप धन्यवाद. अशाच नवनवीन छोट्या छोट्या रांगोळी बघत राहा. परत भेटूया पुढच्या भागात. धन्यवाद.